आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगलीत कॅन्टिलियर होर्डिंगसाठी नियमांना हरताल. RTI कार्यकर्ते अयूब पटेल यांचा आंदोलनाचा पवित्रा. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या कॅन्टिलियर होर्डिंग परवानग्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप RTI कार्यकर्ते अयूब पटेल यांनी केलाय. केवळ एका विशिष्ट ठेकेदाराचे हित जपण्यासाठी प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून राजकीय दबावातून या परवानग्या दिल्याचा दावा पटेल यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. 40-60चा नियम पायदळी. अयूब पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठेक्यात 40% भागावर दिशादर्शक व रस्त्यांची नावे आणि उर्वरित 60% भागावर जाहिरात असणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात विश्रामबाग येथील केवळ एक बोर्ड सोडल्यास उर्वरित 24 बोर्ड हे पूर्णपणे नियमबाह्य आहेत. स्ट्रक्चरचे ऑडिट आणि गुणवत्ता तपासणी पूर्ण होण्यापूर्वीच जाहिराती सुरू करून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन. मुंबई उच्च न्यायालयाच्या 2021 मधील आदेशानुसार शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी मुख्य चौकापासून 10 मीटर अंतरापर्यंत कोणतेही होर्डिंग नसावे. मात्र सांगलीत महापालिका प्रशासनाने या आदेशाला केराची टोपली दाखवत चक्क रस्त्याच्या मधोमध हे होर्डिंग उभारल्याचे पटेल यांनी म्हटले होते. या 21 अपघातदर्शक होर्डिंगमुळे वाहनधारकांचे लक्ष विचलित होऊन मोठे अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय चौकशीची मागणी. या गैरव्यवहाराला जबाबदार असणारे उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता चव्हाण, नगररचना विभागाच्या मुल्ला मॅडम, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षे, लिपिक चौगले, अतिरिक्त आयुक्त आडसूळ आणि आयुक्त गुप्ता यांच्यासह ठराव मंजूर करणाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी अयूब पटेल यांनी केली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ठेकेदाराला रस्त्यावरील जागा अशा प्रकारे आंदण देण्यात आली आहे. या विरोधात मी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले असून दाद मागण्यासाठी न्यायालयात जात आहे असा इशारा अयूब पटेल यांनी दिला आहे.